काय हो? किती दिवस चालायचंय असं? काय आता हा रोज भांडतोय रोज भांडतोय. सोन्या असं का करायला लागलाय बरं ह्यो? त्याला सोन्यासारखी बायको समजाना, आई समजाना, बाप समजाना, उठले की जाते पिते खाते, करावंच काही सांगतो तरी. त्याचं नक्कीच बाई काहीतरी हाय मला असं वाटते. काय आता दिसत नाही कर, रोज पिऊन खाऊन येते, भांडणं करते, त्या बाईला मारहाण करते, सांगा गेले आपल्या गुरकते. किती सोन्यासारखी असते हा? सोन्यासारखी पण होईल ते काम करते, सांगेल ते काम करते, रानातलं घरातलं खाणं पिणं. पण हे आपल्या गाबड्याला काही याची अक्कल कुठं मातीत चालली का काय मला काही रोज कोणाची तरी भांडणं किरकिरी, कोणाचे तरी पैसे घेते परत देत नाही, माणसं दारात भांडायला. त्या दिवशी मला ती एक बाई भेटली होती रानात गेल्यावर. अहो काय बाई सांगत होती, तुमचा लोक असा करतो, इथं बघितला आणि तिथं बघितला. आम्हाला लाज वाटायला लागली अहो गावात जायची. हा काय करणार मी तर त्याच्यासाठी ना गावातच जात नाही. कुणीतरी जोडीदाराने भेटावा, अरे त्या कारट्याकडे बघ काय धंदे चालले, तू कसा वागतोय, पोरग कसं वागत आहे, करू काय काय सांगू लोकांना. हा, कोण समजावणार आहे बाई मला तर. लोकांनी म्हणायचे संस्कारच नाही केले, काय कमी पडलो कुठं काय अरे कामाधंद्याचं बघ जरा. बघा काम धंदे तुम्ही बघा काम धंदे. अरे तुला काय लाज वाटते का रे? बाप म्हातारा झालाय ना. हा कौरक्त्याने काम करावा. मग कधी ना कधी म्हातार होणारच होत ना. अरे लाज आहे का तुला? काय बोलतो तू? हा कोण नाही ते करणार? धंदे करतो गावामध्ये. हा बाप म्हातारा झालाय पार. तुम्हाला काय करायचंय? मी तिकडे माझी काही काशी करेन, तुम्हाला काय लाज केलं? वाटते का तुला? लाज अरे वाटते काय प्रपंच म्हणतोय तुझा आहे तू? ना, हा? आमचा आहे का? आमचं तुझी काय बायको. झालंय गेलंय आता. झालं शेवटी गेलंय तुम्हालाच ना, करायचंय ना. खा प्या सुखात राहा, काय जेव्हा वेळ येईल तेव्हा जा. जिता पनीर मारशील तो आम्हाला. अशाला उठल्या खुर्चीहून जाताना तास बसा. हे कसलं गाबडे बाई, कसं पोटाला आले आपल्या. काय आपण काय पाप केलं होतं हे असलं आले आपल्या पोटीशी. आता काय तुमचे बाप तुम्हालाच माहिती. असं अरे लाज आहे का वाटत तुला? काय बोलतो तू? बिगर पोराचा असतो ना तरी परवडलं असतं. काय परवडलं असतं तुम्हाला? अरे मग काय रे, प्रॉपर्टी काय आहे? तुझ्यामुळं त्रास होतोय, त्रास तुझ्यामुळं. सब सुख भेटायला पाहिजे, थोडस समाधान वाटायला पाहिजे, लेकरू हे करतंय ती काहीच नाही. लोकांचं ऐकून 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 असं डोकं आहे ना पार बधीर होतंय बघ. डोकं आधीच बधीर आहे तुमचं, अजून बधीर व्हायला काय पाहिजे? कुठून बुद्धी सुचली बस, बस, याला दात बीत सांगा. पडले. ते असलं ना जन्माला येऊस तर आपण वाजूट राहिले असते ना हो, ते अहो आई, परवडलं असतं. काय झालं? का रडताय? हे काय त्यांचं नेहमीच. अहो तुम्ही जेवले का? तुम्हाला काही जेवायला आणू का? अगं कशाला घालते त्याला जेवायला? एवढा तुला त्रास देतोय. मला नाही खायचं तसं नाही. अगं बोलतोय. ऐक नको तू पडू नको. अहो, आईचं मला आवडतं. खायचं नाही. हे काय केलंय का तू? ते तूच खा, नाही तर तिकडे तुझ्या आई बरं. बापाने. अहो असं काय बोलताय तुम्ही? मी तुमच्यासाठी एवढं स्वयंपाक बनवलाय, तुम्ही कधीच जेवण करत नाही घरी. अगं तुझ्या हातचं खाण्यापेक्षा तिकडे किती छान छान खातो मी. तेल तूप प्रोटीन बटर चटर काय 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 काय. आणि नाही तर तुझी नेहमीची ती भाकरी फार 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 हो फार काय फार. बोलताय? तुम्हाला कळतंय का? त्या भाकऱ्या तू केल्या ना त्या ह्यांच्यासारखेच दिसतात. अरे ती म्हणून राहिली, दुसरी असती ना रे कधीच तुला चुना लावून निघून गेली हो असती. तुम्हाला थोडी तरी खानदानी लाज लेकरू. वाटू द्या. तुमच्या आई तिच्या- बापांसमोर बोलताय तुम्ही, त्यांची अवस्था बघा ना, ते रडतात अहो. रडू दे. तिच्या बापाने तिला चुना लावायचं शिकवलंच नाही, ते फक्त तंबाखूला चुना लावते. अगं त्याला काय फरक पडणार आहे? आई बापाची त्यांनी कधी काळजी केली का? हो इतकं आई, तुम्ही का निर्लज्ज. स्वतःला त्रास करून घेताय? अहो तुम्ही काय करताय? कोणाच्या नादी लागलं ते तुम्ही असं वागताय? सांगा रे मला. कोणाच्या नादी लागत? तुला काय करायचंय? तू घरातली आहे ना, घरातलं बघ तू. हो 4 लोकांमध्ये लग्न करून आणले तुम्ही मला. असे पळून नाही आले, माग लागून नाही आले तुमच्या. माझ्या वडिलांनी तुमच्याकडे हात दिलाय माझा, म्हणजे काहीतरी विचार करून दिलाय ना. हात तुझ्याकडे ठेव. निर्लज्जम सदा सुखी माणूस आहे. किती हो, डोकं माझ्याकडून आपटलं काय तरी कमी पडतं हो तुम्हाला? सांगा ना. तुमचं सगळं तर करते. हात नको लावू. ते किती याला आहे ना हलकट ना. ठेस लागली ना, अद्दल घडली ना, मग याचं डोकं ठिकाण्यावर येईल. हो. तसं याचं ना डोकं ठिकाण्यावर यायचं नाही. यांना खायला प्यायला घाल, यांना भुका लागल्याच वाटतं. हे वेळ लागल्यासारखं करायला. असं काय बोलता? आई वडील तुमचे आणि जरा तोंडाला आळा घाला. मला बोलताय ठीक आहे, मी मान्य करते, पण ते जन्म दिलाय ना त्यांनी तुम्हाला. मी जाऊ का आता? अहो कुठे चालले तुम्ही सकाळ सकाळ? अगं कुठे जाईन तिकडे काही काशी करेन. तुला काय करायचंय? अहो असं काय हे बघ बोलताय? तू आहे ना, मला अक्कल शिकू नको. हा? चल निघ. बॅग घे तू. अरे अरे आधी असं काय अरे, करतो? बॅग घे निघ अरे, तुझ्या घरी. जा, आई बापाकडे जा. चाललेच मी. संध्याकाळी आज नाही दिसली नाही पाहिजे बरं का मला तू. तुझ्या- ठीक आहे. अरे बाय नाही राहत तुमच्या जवळ. लय ऐकलं तुमचं, चालले मी.
ए बाळा ऐक ऐक जाऊ द्या तिला. चल निघ. नाही आई निघ जा. आता यांचं खूप झालंय. सुनबाई अगं जा ना. गेलो रामा. काय करावं सुनबाई सोन्यासारखं लेकरू घराच्या बाहेर काढलं ते. सुनबाई नको जाऊ. नाही आई बाबा यांचं खूप झालंय अहो. कवर सहन करू. लग्न झालं तसं सहनच करते तुझ्याकडे पाहून जगतो तर आम्ही. आणि मी तुमच्या दोघांकडे मग? पाहून जगते. नको ग जाऊ. आम्हाला वाईट नाही वाटत का रे? आमच्या लेकरासारखीच तू. नाही बाबा आतापर्यंत खूप झालं. गावात सगळी तू झाली. मला नाही सहन होत. लोक नाव ठेवतील आम्हाला. पोरग नालायक निघालं म्हणते नाही निसून सुद्धा घराच्या बाहेर काढली. बाबा पाणी डोक्यावरून चालले हो. कवर सहन करू. मला मन नाहीये का? नको बा. माझ्या भावनांचा कोणी विचारच करत नाहीये. नाही काय करू मी? नको ग. मला नाही राहायचंय. कवर सहन करू मी? सांगा ना काय अपेक्षा केल्या आम्ही नाही करत कसं आमच्या पोटचं लेकरू असून आम्ही सहन करतो. नाही बाबा तिला तरी काय बोलायचं. तुम्ही रडू नका. बस झालं. स्वतःची काळजी घ्या. काय अरे नको ऐक ना. ऐक नाही ए बा. ऐक काय ते पुरे नको जाऊ. ऐक अरे पोरगी होती म्हणून तरी 2 टाइम खायला भेटत होत. अगं कुत्र्यासारखे हाल करत. काय करावं? किती सांगितलं त्या पोराला नाही सुधारलं. शेवटी नको व्हायचं तेच झालं ना. गेलं लेकरू सोडून. चला तुम्ही नका टेन्शन घेऊ. तर तुम्हाला बीपीचा त्रास आहे. चला. काय करावं? चला घरात. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी. ए माझी राणी अगं काय करती? आले होय. अगं पडशील हळू. मला वाटलं आज काय सुट्टीवर आहेत का काय. आज कशाची सुट्टी आहे? तुझ्यापासून सुट्टी कधी घेईल का मी? असू द्या, मला नाही तुमच्याशी बोलायचं. का? असंच माझी मर्जी. रागवलीस काय माझ्यावर? मी कोण आहे तुमच्यावरती रागवायला? आहे ना तुमची लाडाची बायको. नको त्या बायकोचं नाव काढू. त्या काळी कुत्रीचं का? हाकलली तिला सकाळीच मी. खरं सांगताय? हा, मग काय? काही पण खोटं नका बोलू माझ्याशी. मला सगळं कळतं. अगं खरंच तुझी शपथ खोटी गेली का मी? आणि का हाकलली? हाकलली तुझ्यासाठीच. तुलाच लग्न करून न्यायचंय आता. खरं काय? हा. एवढा जीव आहे माझ्यावरती. अगं लय जीव आहे तुझ्यात. पण मी काय म्हणते, बोल की. मी काय असंच लग्न नाही करणार तुमच्या सोबत. मग कसं लग्न करणार? तुम्हाला सांगितलं होतं ते काम केलं का? तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली पाहिजे. होईल की. अगं तुझं ते सगळं. म्हणजे तुम्ही अजून केली नाही? तुम्ही सह्या करायच्या होत्या फक्त. तुम्हाला केल्यात की नाही? हा केल्यात मी की नाही? सह्या केल्यात. हा. कागद फक्त गाडीत आहेत माझ्या. देतो मी अच्छा तुला. ठीक आहे. मग मग कधी करायचं लग्न? कधी करायचं लग्न? आजच. नाही नाही आज नको. अगं आजच करू की. नाही आज नको. बघू हात. बघू की. हात कशाला लाव? काय झालंय तुला आजकाल? हा? नाही नाराज आजकाल आहेस का माझ्यावर? अजिबात नाही. तुमच्यावरती कशाला नाराज होऊ? मग करू की आज लग्न. चल. काय त्या आई बापाला तरी काय सुख भेटतंय का त्या घरात? आणि ती काळी कुत्री बरं झाला हाकलून दिली. आज लग्न तरी करता येईल आपल्याला. हो ना. तिच्या हातचं ना मध्ये मध्ये खाऊन कोण इतका कंटाळलं होतं ना. तर या 3-4 महिन्यात तुझ्या हातचं खायला लागल्यावर बघ कसं झालं जरा सुधरून. अच्छा बरं मी काय म्हणते, बोल की. लग्नाचा विचार आपण नंतर करूयात. नाही का? हा मग तेवढे कागदपत्र मिळतील का मला? लग्न झाल्यावर देतो की. नाही. अगं हो, लग्न म्हणजे- झाल्यावर म्हणजे तुझंच आहे ना सगळं लग्न नाही नाही झाल्यावर. नाही म्हणजे असं आहे की नाही तुमचा माझ्यावरती विश्वासच नाहीये. अगं विश्वास आहे ग. बरं देतो कागदपत्र तुला. चल ठीक आहे चला तर मग. लग्नाला नाही नाही कागदपत्र द्या ना कागदपत्र लगेच. प्रॉपर्टीचे. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी महत्वाची आहे का? नाही ग. तुझ्यापेक्षा हा जीव बी महत्वाचा नाहीये. हा जीव बी त्यागून देईल तुझ्यासाठी. तू म्हणली ना विहिरी चला. तोडी मार. लगेच चला. विहिरी तोडी मारणार मी. चला ना मग लवकर. लयच घाई का तुला? चला. हा चालू ही आहे ना. तुझं झालं आता सगळं लागण सोयीला. आमचं काय? मी काय म्हणते माहिती का? तू शालू एक काम कर. काय? तुला एवढे कोट्याधीची प्रॉपर्टी भेटती.
त्याच्यातलं आहे ना 10% आम्हाला द्यायचं. 10%नी म्हणजे ठरल्याप्रमाणे. हे बघा तुम्ही जास्त शहाणपणा करू नका बरं का. कारण कसं आहे माहिती का, तुम्हाला आतापर्यंत खायला प्यायला सगळा खर्च मी केलेला आहे. त्याच्यामुळे ना मला कळतं की तुम्हाला किती द्यायचंय आणि किती नाही द्यायचं. तुम्हाला ठरल्याप्रमाणे मी देईल. हे तू दिदी आम्हाला खायला प्यायला म्हणजे उपकार नाही करत. हे बकरा आम्हीच गाठून दिलाय तुला. काय तुम्ही बकरा गाठून दिला तरी त्याला सगळं मॅनेज करणं मी केलेलं ना सगळं. हा. तुम्ही काय केलं? तुम्हाला सांग का, ही शालू जास्त आहे चालू, हा डोकिलिटी वापरावं लागते. त्यांनी सह्या केल्यात म्हणजे कागद तुझ्याकडे दिल्यात का ती? हा, आम्हीच आहेत. अरे कागदाचा मालकच आम्ही इथं. आता आज बी रस्ते आणू शकतो तुला. बरं आपलं ठरताना काय म्हणली, ठरलेलं मला नाही. भेटल्याच पुढं तुला कागद जरी तुमच्याकडे असले तरी त्या कागदावरती नाव मात्र माझं आहे एवढं लक्षात ठेवा. अरे पण तुझ्या हातात आले पाहिजे ना तिथं दाखवाय बाया ताबा घ्यायला. 10 काय दाखवशील ती म्हणल्यावर? द्यावं लागतील तुला. बरं ठीक आहे, ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला देईल. पण आता त्या घराचा ताबा घ्यायला तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. येणार ना, ते कायदेशीर होणार. गचांडून बाहेर काढणार. त्याची काळजी करू नको, पण ठरल्याप्रमाणे सगळं द्यायचं. आता जास्त बघ 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 नको करू. आणि तू तू आहे ना, तू फाडफाड नको उडू, हवेत नको उडू लई. काय जाग्यावर खेळायचं. हा, रस्त्यावर ना 1 मिनिट सुद्धा नाही लागत तुला बी. हे ध्यानात ठेव. अजून आमच्या तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे? हा मग 10% मी म्हणते प्रमाणे द्यावं लागेल. तेरी भी चुप मेरी भी चुप. हा मग सगळं चापचूप, तू लय हवेत पण ठरल्याप्रमाणे. चल मग. ओके चल ताबा घ्यायला माझ्यासोबत. चल ते बकरा कसा आवाज बघू आपण. पण शालू आपल्याला परत विसरणार. हे कोण आले? भाऊ टाके काम धामा करा की. मम्मी म्हातारी कवर रुबाब करशील आमच्यावर. आता रोबा बे का? हे कोण आहे? अरे शालू थेरड्यानो चला काय निघा, उतरा खाली. निघा म्हणजे? निघा म्हणजे खाली उतरायचं सरळ. हे घर तिचं झालं. घर प्रॉपर्टी आणि जमीन प्रॉपर्टी. अगं आई म्हणजे ती तुझी होणारी सून आहे आता. अरे तुला लाज वाटते का? आता चाललंय काय नियमाप्रमाणे त्यांनी सगळ्या कागदपत्रावर सह्या केल्या. सगळं इच्छा करून दिले. तुमची प्रॉपर्टी सगळी हिच्या नावावी. तुम्ही निघायचं करायचं इथून आता. काय तू सांग. नाही आता लग्न करायचं म्हटल्यावर आणि तुमचं काय, तुम्ही कशाला काय, तुम्ही नका डोकं खाऊ. ती बायको आहे माझी, तिला कोण काय बोलणार ना? पाणी करून ही कमवलंय आम्ही. भिक्कारड्या, तुझ्यासोबत लग्न करायला काय रिकामी काय? चल तू पण सुटीतून आलाय मोठा माझ्याशी लग्न करणारा. हा बघितलंस या बाईच्या नादी लागत तू सोन्यासारख्या बायकोला हाकलून दिलं. अगं मला काय माहिती असते भांडी असेल. धुळदान केले भांती. आमच्यावर पण घराबाहेर काढायची वेळ आली. ऐक ना ते ना डोळे बंद कर तुझे. आणि इकडे पेपर तिथे. पेपर तुला भेटणार नाहीये. चल सुटायचं काम करायचं. नाटकं नको करू. रीतसर सगळं माझ्या नावावरती. इथं थांबलाय ना. पेपर कोणाकडे दिले? काय बोलतो तुम्ही असं. रीतसर कायदेशीर कारवाई केली जाईल तुमच्यावरती. मी काय जबरदस्ती त्याच्याकडून सह्या केलेल्या नाहीत. त्यांनी त्याच्या मनाने सगळं माझ्या नावावरती केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही इथं थांबू नका. तुला आहे ना मागवर हात कोणाला लावतो? हात नाही लावायचा. आमच्या उदया येऊ दे यार. आम्ही तुझ्या आई सारखे आम्हाला घराच्या बाहेर काढायला लागली. मग तुझ्या पुढे मी पदर पसरते बाई, असं करू नको. ते तुमच्या मुलाला सांगा. मला काय सारखे आहे तर पोरग दापायचं पहिल्यांदा. आता काय पदर पसरून उपयोग आहे? पदर गेला. अहो ते म्हटलं ते माझ्याशी लग्न करणार म्हणून मी ते सह्या केल्या. पण तुला बायको होती नाही. मला येड लागलं का? तुला बायको असताना तुझ्यासोबत लग्न करायला? अरे तू जसा बायको सोडून माझ्याकडे येऊ शकतो ना, तसं तू मला सोडून उद्या दुसरीकडे पण जाऊ शकतो. समजलं का? बघ अरे तुझ्या डोक्यात पाणी झालं, हिच्या नाही झालेलं. भोपळ्यासारखा पोसलाय असली पोरगी तुला भेटल का? काय हो आता कसं व्हायचं आपलं? चालू याला थांबू नको, निघायचं कर म्हणा. चला बाबा घ्या. मला तुम्हाला हात लावायचा नाही. हे बघा तुम्ही तुमच्या मनाने इथून खाली उतरा. नको असं करू. अहो कसं जाऊ? ऐका हे आयुष्यभर कमवलेलं तू जा. काय म्हणतो निघचल रे. कुठं राहायचं काय खायचं सासरे सासरे एक मिनिट पुरला आपण देतो भाड्या तू त्याला मारितो. ऐका ना. तुम्ही काय करता रे इथे? काय नाही आम्ही तुम्ही दोघं जण काय करता इथे? ऐका ना. काय काम होतं? हे बाई, बरं झालं तुम्ही आले. काय काम होतं? काय झालं ना, ही आमच्या जवळची हा पाहुणी. बर मग आता यांनी काय केलं, प्रॉपर्टी अख्खी हिच्या नावावर केली ना आवरती माझ्या.
केली का हा केली. तुम्ही दोघांनी करून दिली ना जगायची का तुम्हाला साक्षीदार आम्ही आहेत ना म्हणजे. तुम्हाला राहायची ना पण आम्हाला काय माहिती पण तुम्हाला राहायची का अहो पण ना तुम्ही इथं कसं माझी मुलगी तिनेची बायको ही बाबा ह्याच बाईमुळे यांनी मला साठे गत केलं ना तुम्ही दोघांनी हा. नॉर्मल नॉर्मल कागद घरी आणून द्यायची नाही तर बाईला दाखवतो तुम्हाला बी दाखवतो कसं काय झटकाय जीवच मारून टाकीन काय म्हणतोय मी शालू आपला बाजार उठेल आपलं पद्धतीने आपल्याला करावं काहीतरी काहीच करायचं नाही एकाच मिनिटात कागद घरी आले पाहिजे तुम्हाला माहिती माकाच का कसं काय मग चूक आपली नाहीच आहे, चूक तिथं आहे. बरं ठीक आहे ना चूक तिथं आहे ना तुझ्या नावची काही जमीन होती मी बघतो तुम्ही दोघं जण करून देणार आहेत ना अरे मला माहिती आहे तुमचे थेर तुम्ही आजभर 60 खत करतात नंतर खरेदी करतात तुम्हाला आज वेळ घेतो मी 1 नंबरचे दलाल आहेत तुम्ही 10% कमिशनवर लोकांच्या वावर नावचे करून घेतात कुठं जात नाही जमीन कुठं जात नाही काहीच कुठं जात नाही बायच्यानी बी काय वाकडं होत ना तर अशा लई रोज घोंगत्यान आणि रोज लोक जमिनीवर नावच्या करून घेतात एवढं सोपं आहे काय काय आम्हाला हे बघा ना या वयात हे पाहायचं जा तुमचे साहेब हे आहेत ना त्या तुम्हाला काय करा ती करून घ्या मी आलो तिथं पण खरेदीला. नाना असं केलं असतं काय मिटावलं असतं ना आपण इथं कोणत्या भाषेत मिटवायची कसं तुम्हाला एक जुळलं? फुटकी कवडी मिळणार आहे तुम्हाला काय करा ती करून घ्या मी कशी या जमीन बाईचं काय आहे? या तुम्हाला कायदे नेम कळतो का बापाची सही असल्याशिवाय जमीन विकता येत नाही तर समजत ना त्याचे नाव काय घंटा आहे का तुम्ही लागले 60 खत परस्पर करायला तुम्हाला ढेकळं कळतात काही फक्त 100 रुपयाचे बाउंड पेपरवर लिहून घ्या आणि हुशारे करतात काय नसतो ना लागलो आता नाही का 2 मिनिटात धोपट नाही तिला धरून परत घरात नको येऊन दे तिला मला हात लावू नको. हात लावायचं नाही अजिबात घरात यायचं नाही तुला मी सांगितलं सांगते, तुझ्यामुळेच झाले माझ्या तुझा आयुष्यात नवरा माझ्याकडे आला होता. तुझा नवरा माझ्याकडे आला होता. कळलं ना? 2 मिनिटात घेऊन जा. दुसऱ्याच्या संसाराचं वाटोळं करायला गेली. आणि थोडी पातळी हा सोन्यासारखं आहे बापाला. हा ना त्याला. हा धडा असता तर कशाला असं केलं असतं? काय नाही लाज वाटते तुला जावं म्हणाची भाड खाऊ मला नाना, अहो, आता तुमच्यामुळे तरी तसं प्रपंच काही वाचला करू नका. आमचा पाया पडते तुमच्या आई वडिलांना. पाया काय पडत त्याच्या पाया पडती घाणीच्या टोळ्यात काम करीन जर आवाज राहतो अजिबात काय म्हणला जावाई गेला कुचत आणि तू बी गेला 3 टाइम कुचत माया तुम्ही नाही येता मला खरं नाही घराच्या बाहेर काढलं होतं त्या बाईने नाही बाबा. आणि तू आहे ना आजपासून फक्त पूर्ण बोट लाव भाड्या तो कान फडला धोपटलं तर माहिती वाईट आहे. तो बाप गेला तिकडे खड्ड्यात आणि तू गेला खड्ड्यात सारं वाटलं केलं ते सोन्यासारख्या लेकराला हान महार वाईट वाईट बोलतो हकलून दिला मी पाया पडलो पण नाही एकदा झालं तो 2दा झालं तो 3दा झालं त्या पुरींच्या नादी लागतो काय तू हा तिने भुरळ पाडली होती हो मला. भुरळ तू माझं- खातो का मला- भाड्या भुरळ पाडी बायांच्या नाद लागायला घरी लक्ष्मी असून तिकडे शेण खायला जातो काय हा भाऊ, आता तरी असं नका करू. लेकरांवरती काय संस्कार होणार तुमचे आपल्या वावर जमिनी कुठं जात नाही घेऊ नका तुम्ही आणि याच्या नाव करायचं नाही गुंठाभर सगट अजिबात नाही असा हिंडून द्यायचा आता त्या पुरीच्या नावावर याच्या नाही मला आणि काय फक्त काय केलंय माहिती का तुम्हाला ह्यो बी इतका चॅप्टर आहे का त्यांना स्वतः याचे दिल्यात पण हे त्यांनाच माहित नाही जमीन बापाच्या नावावर आहे. याचं फक्त बाउंड पेपर 60 खत केलं ती बाया चालली इकडे वावर नावची करून. याच्या समोर ते बाई काय काय बोलले आम्हाला तर काय सांगायचं धक्के मारून घराच्या बाहेर काढायची वेळ आमच्या ज्या आई बापान जन्म दिला नालाय का आता मग आता जावई रे तू आता काय आता तुला काय बोलावं तू असा मा पोरगा असेल तुला असं कुत्री जेवण आणि तुम्ही किती येडे आहेत? तुम्हाला आकलीत का काही ऑप्टान धरून ती घालणं जड आहे का मला दुपटे ते धरून बरं मला एक सांगा घरात राहायला तुम्हाला ती घालणं जड आहे का तू दोपटान धरून घरातच नको येऊ म्हणा काय गरज नाही त्याची अहो सारखं पान उतारा करतोय मारतोय आम्हाला घराच्या बाहेर हाकलतोय बघा बायकोला तर दिला हाकलून आम्हाला पण पुढं हाकलं एक शब्द आई बापाला बोलला आता तुम्ही सगळं म्हणत नाही मी तूच म्हणतो आर्या तुऱ्यावर आई बापाला बायकोला जर त्रास दिला तर माहित वाईट नाही इथं येऊन आणि मी अहो, आता तरी माफी मागा सगळ्यांची. चुकलं माझं चुकलं. मला कसली गुरमी होती मला तेच कळलं नाही. आहे बापाच्या पैशावर जगत होतो आणि नुसता मात चढला होता. सोन्यासारख्या बायकोला शिवाय देत होतो आई बापाला शिवाय देत होतो. त्या मला काय माहिती बाई अशी भामटी जाऊ असेल. द्या जे झालं अरे ते असल्या झालं. बाया आहेत ना मिनिटात भुरळ पाडून सगळ्याच वाटोळ करून टाकली स्वतःच्या प्रपंचाचं वाटोळ होतं सगळ्याच वाटोळ होतं. आता तरी सुधरवा एवढी चांगली बायको आम्ही काम धंदा करतो चल मी जातो आता नाही चहा वगैरे चहा नको काहीच नको फक्त परत तारास नाही झाला पाहिजे समजलं का नाही होणार. हा नाही तर माहित का वाईट नाही आणि नीट रड नको नाही कान रड ठेवून जरा बाया सावरून राहा हे शिकवलं का तुला मी नाही बाबा. त्याच्या पुढे पुढे करायचं नाही त्यांनी जर नखरे इथून पुढे केलं ना अजिबात पडत माफी मागितली त्यांनी इथून पुढे जर कोणत्या बाईच्या नाद लागू तुम्ही त्याच्या एक माणूस ठेवतो बघू तुम्ही त्याच्याकडे कसं काय वाटत नाही झाप्या वानाचा असं दिसतो म्हणून
चुकलं का माझं? मला कळलंच नाही मला काय झालं होतं. त्या बाईनं पूर्ण पाडली होती का मला? माझी नाही, तुमच्या आई वडिलांची माफी मागा. सगळ्यात मोठे गुन्हेगार तुम्ही त्यांचे. बाबा माफ करा मला. आई तू खूप चुकलं माझं. सुधारला ना. रडू नका आता तू तुम्ही. समजली ना त्याला. इथून पुढं तरी असं करू. चला घरात नाही चला. मी आता सगळे शेतीतले काम करतो. तुम्ही सांगाल ते काम करतो. आणि मला काहीच नको. तुम्हाला काय कोणाच्या नावावर करायचंय ना वारस? अरे आता करणार आहे. नाही नाही, हिला वारस करा. अहो, असं बरं जाऊ द्या, ते सगळं सोडा. असं समजायचं वाईट काळ आला होता, तो निघून गेला. चला आता आपण घरात जाऊया. चला चला.